समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज, सत्य व न्यायाचा स्रोत। आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूजवर आणि रहा अपडेट। अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात झाले संपन्न। भव्य कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त दिला प्रतिसाद। सोरापाडा येथील नवीन ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, निवृत्त उपजिल्हाधिकारी वासुदेव वडवी, गटविकास अधिकारी विजय ऐरे, पोलीस निरीक्षक अर्जुन पटले, शेतकी संघाचे चेअरमन पृथ्वीसिंग पाडवी, शिवसेना सहसंपर्क प्रमुख लक्ष्मण वडिले, शिवसेना तालुका प्रमुख तुकाराम वडवी, कामगार सेना जिल्हा प्रमुख यशवंत नाईक, सरपंच अंजुताई पाडवी, उपसरपंच ताराबाई तडवी, ग्रामसेवक पुष्पक कोकणी, इंजिनियर चेतन पाडवी, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर हर्षा पाडवीसह अनेक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतील अधिकारी कर्मचारी सह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात सोरापाडा येथील पंचमुखी हनुमान मंदिरात विधिवत आरती करून करण्यात आले। तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते फळवाटप करण्यात आले। पश्चात सोरापाडा गावातून ढोल ताशाच्या गजरात नूतन ग्रामपंचायत स्थळापर्यंत मिरवणूक काढण्यात आली। तसेच लोकार्पण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी सर्वप्रथम आदिवासी समाजाची कुलदैवत देवमोगरा माता यांचे प्रतिमेचे विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी सावित्रीबाई माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नृत्याच्या माध्यमाने मान्यवरांचे स्वागत केले। तसेच डांग येथील आदिवासी युवा कलाकारांनी आपली प्रस्तुती सादर केली। यावेळी आलेल्या मान्यवरांच्या ग्रामपंचायतीतर्फे शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। तत्पश्चात आमदार आमशा पाडवी व अन्य मान्यवरांच्या हस्ते फीत कापून नूतन ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण करण्यात आले। नवीन ग्रामपंचायत इमारत ही आधुनिक सुविधांनी सुसज्ज असून तिच्या रचनेत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले अशा आकर्षक कलाकृती, भिंतीचित्रे आणि पारंपरिक सजावटीचा समावेश करण्यात आला आहे। त्यामुळे ही इमारत केवळ प्रशासकीय कार्यालय न राहता आदिवासी संस्कृतीची ओळख जपणारे प्रेरणास्थळ ठरत आहे। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी ग्रामविकास, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त केला। आमदार आमशा पाडवी यांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगत विविध विकास कामाची माहिती दिली। लोकार्पण सोहळ्यानंतर उपस्थितांनी नवीन इमारतीची पाहणी केली आणि आकर्षक आदिवासी कलाकृतीचे कौतुक केले। ग्रामस्थांनीही नवीन ग्रामपंचायत इमारतीबद्दल समाधान व्यक्त करत विकासाच्या या टप्प्याचे स्वागत केले आहे। पंचायतीमध्ये तयार केलेले आहे की जेणेकरून कुठलाही बाहेरचा व्यक्ती आल्यानंतर त्याला कळतं की आपली संस्कृती काय आणि या संस्कृतीला धरून आपल्याला 21व्या शतकात पदार्पण करायचं आहे। अशी नाविन्यपूर्ण ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी स्थापन केलेलं आहे। आताच मला जे कळालं की ही अशी प्रकारची ग्रामपंचायत जी आहे ती आपल्या विभागात नसेल असं मला वाटतं आणि असं सांगण्यात पण आलं। आणि मी जेवढ्या पण ग्रामपंचायती व्हिजिट केलेल्या आहेत, बरेचसे जिल्हे व्हिजिट केलेले आहेत, त्याचे आता अशा प्रकारचे म्हणजे ट्रेडिशनल टच प्लस मॉडर्न टच असं बघायला मिळालेलं नाहीये। आता याच्यामध्ये जर विचार केला तर सरपंच ताई तुमचं आणि चेतन दादा आता यांचं कार्य जास्त वाढणार आहे। याचं कारण असं आहे की आपल्याला मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजना जसा हा कार्यक्रम आज आपला पार पडलेला आहे, पुढच्या वर्षी राज्यात पहिली ग्रामपंचायत असेल असं आपल्याला आतापासूनच काही नियोजन करायचं आहे। आणि विशेष करून चेतन दादाचं मला इथे नाव घेऊशी वाटतंय। मागे पण मी 2 महिन्यापूर्वी एक शाळेला उद्घाटन आपण केलेलं होतं, तिथं सुद्धा अतिशय उत्कृष्ट प्रकारचं नियोजन केलेलं आहे। बांधकाम तर आपण करतो पण ते बांधकाम कोणत्या स्वरूपात असावं त्याचं ती शाळेत गेल्यानंतर असं वाटत होतं की ज्या विद्यार्थ्याला शाळेत येण्याची आवड नसेल त्याला सुद्धा तिथं शाळेत येण्याची आवड तयार होईल अशा पद्धतीने तिथे वातावरण तयार केलेलं
होतं. तर आपल्या दोघांची जबाबदारी ही जास्त वाढलेली आहे आणि माझ्याकडनं पण काय आदर्शासाठी डॉक्टर असो किंवा काय असो त्यांची काही नियोजन करायचं असेल तर मी पूर्ण वेळ देईल आणि आपण असाच कार्यक्रम पुढच्या वर्षी पारितोषिक स्वरूपात करू अशी आशा बाळगतो आणि इथं थांबतो. जय होतो की दुरुल मेराज होते आणि म्हणून आज या सोरापाडा में पिढे साहेब तुम्ही सांगितलं का मी एक कार्यक्रमाला आलो होतो, तिथे शाळाचा कार्यक्रम होता, कसं बांधायला पाहिजे. पण मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो ते नवीन इमारत नाही, ते जुनी इमारत आहे. आम्ही ते दुरुस्तीमध्ये दिली, ते दुरुस्तीची इमारत होती, तेवढी एवढी चांगली केली आहे, ते नवीन इमारत नाही. म्हणून तुम्हाला माहितीसाठी सांगून देतो. कारण जर आपण दुरुस्ती करतो, एखाद काम देतो तर जेमतेम आहे 2 लाखाची दुरुस्ती आहे, 50,000 लावून दिलं आणि होऊन गेली, तसं नाही. ते दुरुस्ती होती पण ते चांगलं करून घ्यायचे आणि म्हणून ते एकदम व्यवस्थित केली. त्या उद्घाटना मी नाही होतो पण ते सुद्धा चांगलं काम केलं. हे ग्रामपंचायत जेव्हा सुरुवात झाली याचा भूमिपूजन आम्ही केलं होतं, पण मी बी विचार नाही केला की या पद्धतीची ते इमारत बनेल. या सोरापाड्याच्या वरच्या एक ग्रामपंचायत ऑफिस आहे आणि आज ओपन फील्डच आहे. पहिली गोष्ट ते या परिसरामध्ये जे झाडे लावले आहे, माझे सर्व ग्रामपंचायत सदस्य किंवा गावकऱ्यांना विनंती आहे, आपली सर्वांची जबाबदारी आहे. झाड आहे, हे जर झाड आपण व्यवस्थित मोठे केले तर तुमच्या गावाचे स्थान जे ग्रामपंचायत आहे हे पुढे आपण विचार करतो, पुढे आपण महाराष्ट्रामध्ये 1 नंबर आणायचं. तर गावाच्या विकासामध्ये जर गावकरीने आणि ग्रामपंचायत सदस्याने सगळ्यांनी जर साथ दिलं ते वृक्ष एकदम चांगले बनतील. त्याच्यानंतर ही इमारत तुमची आहे, सरपंच कोण आहे काय आहे हा विषय नाही. ही इमारत तुमची आहे, सर्वांची जबाबदारी आहे. या इमारतला आपण व्यवस्थित सर्व बघून घ्यायचे. मुले आहे किंवा कोणीही राहिला तर आपली बिल्डिंग आहे आणि म्हणून त्या पद्धतीने जर तुम्ही सर्वांनी लक्ष दिलं तर या बिल्डिंग एक चांगली राहील. आणि दुसरी गोष्ट, या बिल्डिंग मध्ये जे ग्रामपंचायत ऑफिस बनवलं आहे त्याच्यात ते आदिवासी विविध फुटूस आहेत आणि त्यांच्या वेगवेगळे त्यांच्या आपण पेंटिंग करून मी काय अजून मध्ये गेलो नाही, पण सांगणाऱ्याने सांगितलं म्हणून मी बोलतो आहे. कोणाकोणाचा पेंडिंग आहे ते काय मला माहिती नाही, कारण मी उद्घाटन करून गेलो नंतर आज आलो आहे साहेब. आणि म्हणून आज या परिसराचे जे आपल्याकडे साहेब नृत्यवाले आले आहे, ते फार लांबहून आले, डांगहून आले आहे. आदिवासीमध्ये किती कला आहे पण खरी साहेब यांना मंच भेटत नाही. मी एक उदाहरण देतो. मी जेव्हा माझा वाढदिवस होता आणि आम्ही डान्स कॉम्पिटिशन मध्ये फक्त 71,000चा इनाम ठेवला होता. तर दिल्लीहून बी कलाकार आले होते, दिल्ली, गोवा, मुंबई, पुण्याहून सुद्धा कलाकार आले होते. कारण कलाकार भरपूर आहे आदिवासी समाजामध्ये, एवढे कलाकार आहे ते त्यांना मंच भेटत नाही. म्हणून आज ते फिल्मी सारखा काय कलाकारी करू शकत नाही, पण त्यांना जर मंच चांगला भेटला तर ते सुद्धा त्यांच्या कला एकदम व्यवस्थित. आणि म्हणून आज या सोरापाडा ग्रामपंचायतच्या आपण सर्व उद्घाटनाला आले आहे. काम इथे शिवसेनेचे भरपूर सरपंच आहे. याची ग्रामपंचायत अजून बाकी असेल, मंजूर करायची बाकी असेल, ते सुद्धा आम्ही मंजूर करून आणून देऊ. पण एक आपण लक्षात ठेवा, याच्यापेक्षा आम्ही चांगली कसं करू हे डोक्यात उतरायला पाहिजे. काही जे ग्रामपंचायत ऑफिस बनली याच्याच उदाहरण घेऊन मी बनवतो आहे, याच्यापेक्षा मी कसं चांगला करेन, कशी चांगला माझ्या गावामध्ये माझी पंचायत करेल, हे जर प्रत्येक सरपंचाने जर डोक्यात उतरवलं तर आपल्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अतिदुर्गम भागामध्ये आपण मोजलं जातो. एखादा अधिकारी अक्कलकुवा सांगितलं आणि त्याची बदली केली, त्याला वाटतो तारासाठी पाठवलं. ते जेव्हा तो अधिकारी येतो पटले साहेब इथे तर 5-10 वर्ष जात नाही. कारण या मानाने गडचिरोली या भागात ते अधिकारीला पाठवत होते
आणि तसं अक्कलकुवाला सांगितलं तर अधिकारी येत नाही होता पण तसं नाही आहे. आणि म्हणून मी मागे सुद्धा आमची आमसभा असताना सांगितलं होतं नक्षलाईट जे भत्ता आहे ते आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आमच्या दळगाव अक्कलकुवामध्ये लागू आहे ते नाही द्यायला पाहिजे कारण मध्ये आहे साहेब. आता तुम्ही अधिकारी असताना तुम्हाला सुद्धा माहिती आहे ते नक्षलाईट भत्ता आपल्याकडे देतात आणि म्हणून बाहेरचा जो अधिकारी येतो त्याला वाटतो मी नक्षलाईट एरियामध्ये माझी बदली झाली आणि म्हणून तो येण्याच्या पहिले तो विचार करतो काय काय दादा आपल्याला पाहिजे. आज आपण एक जबाबदारी आहे आणि म्हणून मी प्रत्येक ठिकाणी आपल्या भागाच्या तिथे आपण साथी बघून सांगतो माझ्याकडे हे नाही झाला ते नाही झाला जर चांगलं झालं तर आपण हे करू. तर तसं एक आहे त्या पद्धतीची आपल्या सोरापाडा ग्रामपंचायत या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आता मध्ये जावेल तेव्हा मी बोलले त्याने कदाचित एक नंबर राहील असं सांगता. तर अजून या गावामध्ये त्याचे जवळजवळ बिले साहेब आमच्या या सोरापाड्यामध्ये जेवढा जे रस्ते असेल पाण्याची व्यवस्था आता एक टाकी आहे हे सुद्धा याच्या एरिया जे होता पाईपलाईन होती ते 10 किलोमीटरची पाईपलाईन आहे. सगळे जे कानाकोपरा जे पोचली आहे ते 10 किलोमीटरच्या त्याच्या लांबी रुंदी आहे ते सगळे परिसरामध्ये करून ठेवले आहे. म्हणजे जे जे या गावासाठी लागणार आहे जेव्हापासून आपला सरपंच झाला आणि तेव्हापासून ते सुद्धा ते जायला पाहिजे की सोरापाडा ग्रामपंचायत अक्कलकुवाला लागून आहे पण एकदम चांगलं आणि सुंदर गाव आहे हे सुद्धा करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे आणि तुमची सुद्धा आहे सर. हे जर हा तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जर गाव आपला गेला तर आपल्याला सर्वांना अभिमान वाटतो का नाही. तिथला तो सरपंच असेल ग्रामसेवक असेल त्या परिसरामध्ये जे बी असेल त्याने एक चांगला काम करून घेतलं. तसंच एक उदाहरण आहे आज एसआरआय चालू आहे तो विषय इथे नाही पण एसआरआय चालू आहे. एसआरआयचे सर्वे असताना सुद्धा आम्ही अभिमानाने सांगतो आमच्या जिल्ह्यामध्ये आमची पंचायत कोयली ग्रामपंचायतमध्ये कोलवी आणि कोलवी 1 नंबरवर एसआरआय मध्ये निवड झाली आणि 2 नंबरमध्ये आमचे कोयली आहे. म्हणजे दोघं गाव आहे 1 आणि 2 मध्ये आहे. म्हणजे सांगण्याचे तात्पर्य आपण जर जिल्ह्यामध्ये आहे कोलवी 1 नंबरवर आला म्हणजे जिल्ह्यामध्ये अक्कलकुवा 1 नंबर येणार आहे ना. म्हणजे एक सांगण्याचे कोलवी उदापूर आणि कोयली 1-2 नंबरवर आहे. कोयली विरेना उदापूर आणि 1 नंबरवर कोलवी आहे. तर आम्ही ते सुद्धा सांगितलं आपलं नाव हे नाव आपला आहे की नाही मतदार यादीमध्ये जर तुम्ही बघितलं तर कालच एक व्हिडिओ आला आहे बावनकुळे साहेबांचा तुम्ही बघून घ्या. त्याच्यात त्याने स्पष्ट सांगितलं आहे एक वेळा तुमच्या एसआर मध्ये जर नाव गेला तर 20 वर्षापर्यंत तुमचं नाव येणार नाही. आणि म्हणून जेवढं आपल्याला सरपंच बनायचं आहे आपल्याला ग्रामपंचायत सदस्य बनायचे आहे तर पहिले माझं नाव आहे की नाही माझ्या गावात माझ्या गावाच्या व्यक्तीचं नाव आहे की नाही 100% माझ्या गावामध्ये एसआरएच्या जर आपण 100% नाव ऑनलाईन करून घेतला तर ते चांगलं राहील. म्हणून ते सुद्धा हा विषय कोण आहे ते सुद्धा सांगण्याचे गरजे आहे. कारण आपण चांगलं काम करू तर पुढे जाऊन ग्रामपंचायत सदस्य सरपंच किंवा पंचायत समितीचे सभापती बनू शकतो किंवा माझ्या गावात माझ्या 100% गावात नाव असेल. तर आता काल मी हे सारे आपले राज्यसभा अभियानचा कार्यक्रम होता बुद्धिजीवी लोक आहे अक्कलकुवामध्ये पण त्याने सगळ्यांनी बोलवलं आणि साहेब म्हणे तुमचं सत्कार करायचं. मी सांगितलं कशाला नाही तालुक्यामध्ये आझादीपासून 76 वर्षात पहिली वेळा रोड केला आणि तो बी चांगला केला आणि म्हणून माझा सत्कार तिथे केला होता. तसंच जर प्रत्येक सरपंचाने विचार केला माझ्या गावाचं चांगलं काम मला करून घ्यायचं मी जर चांगलं काम करेल तर माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या तालुक्यामध्ये माझं नाव निघेल. ते प्रत्येकची इच्छा पाहिजे. नाही त्या 5 लाखाच्या कामाने 1 लाखाच्या मध्ये करून दिलं तर दुसऱ्या दिवशी सिया देणार आहे. आणि म्हणून आज चांगली इमारत बनली आहे. त्याच्या भूमिपूजनामध्ये मी होतो. आता उद्घाटनामध्ये बी मी आहे. आपल्या खास करून यहाचा पुंजारा तो सुद्धा इथे बोलवलं आहे. त्याच्या तो पूजा करतील मग आपण त्याचा उद्घाटन करून घेऊ. पुन्हा मी सोरापाड्याच्या गावदारीला विनंती करतो हे वस्तू आपली आहे आपली जबाबदारी आहे
आपण या बिल्डिंगला स्वतः आपण संरक्षण करू नये. या बिल्डिंगच्या काही तोडफोड व्हायला नाही पाहिजे. मुले दगडं फेकून दिलं तर काय, आता मंदिर बनवला तिथे सुद्धा ते काच लावले आहे, तर कोणीतरी दगडे टाकल्यानंतर ते काच फुटलेले आहे. म्हणून इथे कॉम्पाऊंड सुद्धा आपण मंजूर करून दिला. कॉम्पाऊंड झाल्यानंतर तर अजून एकदम चांगला होत आहे. त्याने तरी जबाबदारी आपली आहे. एकटी झाड, हे लावलेले झाड एकटी मरायला नाही पाहिजे. हे सर्व जबाबदारी ग्रामपंचायतचे सरपंच पासून गावकऱ्यांची आहे. ते सुद्धा आपण संरक्षण करा. गावामध्ये जे जे कामे असेल ते तुम्ही हक्काने सांगा. ते घरकुलचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, पाणीचा विषय असेल, ते तुम्ही सांगा. ते सुद्धा आपले सरपंच आणि ते पूर्ण टीम आहे चांगलं काम करतील.